आज मी बनवणार आहे हळदीचे लोणचे। त्यासाठी इथं 1 वाटी हळदीचे काप बनतील इतपत हळद मी घेतलेली आहे। सोबतच अर्धी वाटी आलेचे काप घेतलेले आहेत। हळद आणि आले मी इथे किसून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचे वरची साल काढून काप करून घेऊ शकता अशा पद्धतीने। आता इथे तडका पॅन मध्ये मी 4 ते 5 चमचे मीठ गरम करून एका साइडला ठेवलेले आहे। सोबतच या मिश्रणामध्ये 3 चमचे बडीशेप, 1 चमचा मेथी, 3 चमचे मोहरी आणि 1 चमचा इतपत हिंग ॲड करून छान असं सर्व मिश्रण गरम करून घेतलेलं आहे। मिश्रण थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून बारीक अशी याची पावडर करून घ्यायची आहे। अगदी बारीक नाही, जाडसर थोडीशी याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे। त्याचसोबत जे थंड झालेले मीठ होते आपले ते आता आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। त्याच्या आधी मी इथं अर्धी वाटी लिंबाचा रस ॲड करून घेतलेला आहे। इथे मी आल्याचे काही तुकडे केलेले आहे आणि हळद किसून घेतलेली आहे। सोबतच आता मिरच्या सुद्धा ॲड केलेल्या आहेत आणि मीठ सुद्धा ॲड करून घेतलेला आहे। आता आपली पावडर जी आहे ती आपण तेलामध्ये मिक्स करायची आहे। त्यामुळे आता इथं मी मोठी 1 वाटी तेल गरम करण्यास ठेवून दिलेले आहे। तेलामध्ये लहान 2 चमचे लाल तिखट ॲड करून घ्यायचे आहे आणि जी आपण पावडर बनवून घेतलेली ती पावडर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। मिश्रण छान गरम होईपर्यंत कढईमध्ये परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि छान असं तेल कडक गरम झाल्यानंतर याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे। अगदी पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे। आणि लिंबाचा रस आणि मीठ टाकल्यामुळे हळद आणि आलं मिरच्या छान असं फुलून आलेलं आहे, इथं तुम्ही पाहतच असाल। आणि तेलाचे जे मिश्रण आहे आपले मसाल्याचे आणि तेलाचे ते मिश्रण आपण या हळदीत ॲड करून घेतलेले आहे, पण ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तेल आपल्याला। आणि अशा पद्धतीने याला आता एका बरणीमध्ये पॅक करून ठेवून द्यायचं आहे। आणि 8 ते 15 दिवसाच्या कालावधीनंतर हे लोणचं आपल्याला खायला